व्यवसायातील ताणतणाव कसे हाताळावे? तुम्ही कसा असा एखादा दिवस अनुभवला आहे का? जेव्हा ग्राहकांचे फोन थांबत नाहीत, कर्मचाऱ्यांच्या समस्या संपत नाहीत, पैसे अडकलेले असतात, रात्री झोपही लागत नाही. जर होय, तर तुम्ही एकटे नाही आहात. व्यवसाय चालवणे म्हणजे फक्त नफा कमावणे नाही, तर त्यासोबत चिंता, जबाबदाऱ्या, जोखीम, ताणतणाव येतात. अनेक व्यवसाय अपयशी होण्यामागे पैशांची कमतरता नसते, तर मालक मानसिकदृष्ट्या थकून जातो हे कारण असते. आज आपण जाणून घेणार आहोत की व्यवसायातील ताणतणाव कसा निर्माण होतो आणि तो प्रभावीपणे कसा हाताळायचा. ताणतणाव का निर्माण होतो? व्यवसायात प्रत्येक निर्णयाचा परिणाम पैशावर, ग्राहकांवर आणि भविष्यातील वाढीवर होतो आणि त्यामुळे प्रत्येक चूक महाग पडू शकते. सामान्यतः ताणतणावाची प्रमुख कारणे अशी असतात: आर्थिक अडचणी, ग्राहकांकडून पैसे अडकणे, वाढती स्पर्धा, कर्मचाऱ्यांच्या समस्या, कमी विक्री, कर्जाचा भार, काम आणि वैयक्तिक जीवनातील असंतुलन. प्रत्येक समस्येला संकट समजू नका. अनेक व्यावसायिक छोटी समस्या असली तरी घाबरून जातात. पण प्रत्येक व्यवसायात समस्या येणारच. ग्राहक कमी झाले, एखादी ऑर्डर रद्द झाली किंवा महिनाभर विक्री कमी झाली म्हणजे व्यवसाय संपला असे नाही. समस्येकडे भावनिक न पाहता व्यावहारिक दृष्टीने पहा. आर्थिक नियोजन मजबूत ठेवा. व्यवसायातील सर्वात मोठा ताण पैशांशी संबंधित असतो. जर तुम्ही नियमितपणे खर्च, उत्पन्न आणि नफा याचा हिशोब ठेवला तर अनेक चिंता आपोआप कमी होतात. किमान 3 ते 6 महिन्यांचा आपत्कालीन निधी तयार ठेवा. त्यामुळे कठीण काळात मानसिक ताण कमी होतो. सर्व कामे स्वतः करू नका. अनेक व्यावसायिकांची मोठी चूक म्हणजे प्रत्येक काम स्वतः करण्याचा प्रयत्न. खरेदी, विक्री, अकाउंटिंग, मार्केटिंग, ग्राहक सेवा सर्व काही स्वतः कराल तर थकवा येणारच. विश्वासू लोकांना जबाबदारी द्या आणि टीम तयार करा. वेळेचं व्यवस्थापन शिका. अव्यवस्थित कामामुळे ताण वाढतो. दररोजची कामे 3 भागात विभागा. अत्यावश्यक, आजच पूर्ण करावी लागणारी कामे, महत्त्वाची, भविष्यात फायदा देणारी कामे, सामान्य, थांबू शकणारी कामे. त्यामुळे डोक्यातील गोंधळ कमी होतो. 5. ग्राहकांच्या तक्रारी वैयक्तिकरित्या घेऊ नका. प्रत्येक ग्राहक समाधानी असेलच असे नाही. कधीकधी ग्राहक रागवतात, तक्रार करतात किंवा नकारात्मक प्रतिक्रिया देतात. त्यामुळे वैयक्तिक अपमान म्हणून पाहू नका. त्यातून सुधारणा करण्याची संधी शोधा. शारीरिक आरोग्याची काळजी घ्या. अनेक व्यावसायिक व्यवसायासाठी आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. पण खराब आरोग्य म्हणजे अधिक ताण. नियमित चालणे, व्यायाम, पुरेशी झोप, संतुलित आहार या सवयी मानसिक ताकद वाढवतात. काम आणि कुटुंब यात संतुलन ठेवा. व्यवसाय महत्त्वाचा आहेच, पण जीवन त्याहून महत्त्वाचं आहे. जर 24 तास व्यवसायाचाच विचार करत राहिला तर मानसिक थकवा वाढतो. दररोज काही वेळ कुटुंब आणि स्वतःसाठी राखून ठेवा. अपयश स्वीकारायला शिका. प्रत्येक यशस्वी व्यावसायिकाने अपयश पाहिलेलं असतं. अपयश म्हणजे शेवट नाही, तो फक्त एक धडा असतो. प्रत्येक चूक तुम्हाला पुढच्या यशासाठी तयार करत असते. तुलना करणे थांबवा. सोशल मीडियावर इतरांचे यश पाहून अनेक व्यावसायिक निराश होतात, पण तुम्हाला त्यांचा संघर्ष दिसत नाही. स्वतःची तुलना कालच्या स्वतःशी करा, दुसऱ्यांशी नाही. सकारात्मक लोकांच्या सहवासात राहा. तुमच्या आजूबाजूचे लोक तुमच्या प्रभाव टाकतात, विचारांवर प्रभाव टाकतात. नेहमी नकारात्मक बोलणाऱ्या लोकांपासून अंतर ठेवा. सकारात्मक बोलणाऱ्या लोकांशी जवळीक साधा. यशस्वी, प्रेरणादायी आणि सकारात्मक विचारांच्या लोकांशी संपर्क ठेवा. ध्यान आणि शांततेचा सराव करा. दररोज 10 ते 15 मिनिटं शांत बसून श्वासावर लक्ष केंद्रित करा. यामुळे मन शांत होते, निर्णय क्षमता वाढते आणि ताण कमी होतो. प्रत्येक समस्येवर उपाय शोधा. ताणाचा मुख्य स्रोत म्हणजे समस्या आणि यावर सतत विचार करणे. यशस्वी व्यावसायिक समस्या किती मोठी आहे यावर नाही, तर उपाय काय आहे यावर लक्ष केंद्रित करतात. प्रत्येक समस्येसाठी स्वतःला विचारा, यावर काय उपाय असू शकतो. हा प्रश्न ताण कमी करतो. प्रेरणादायी उदाहरण: अनेक मोठ्या उद्योगपतींनी दिवाळखोरी, नुकसान, अपयश अनुभवलेलं आहे, पण त्यांनी हार मानलेली नाही. त्यांनी परिस्थिती स्वीकारली, चुका सुधारल्या, पुन्हा नवीन सुरुवात केली. यशस्वी लोकांमध्ये आणि अपयशी लोकांमध्ये फरक एवढाच असतो की यशस्वी लोक ताणतणाव असूनही पुढे चालत राहतात. निष्कर्ष काय? तर व्यवसायातील ताणतणाव पूर्णपणे टाळता येत नाही, पण तो योग्य पद्धतीने हाताळता येतो. लक्षात ठेवा, प्रत्येक समस्या तात्पुरती असते. आर्थिक नियोजन करा, आरोग्याची काळजी घ्या, जबाबदाऱ्या वाटून द्या, सकारात्मक विचार ठेवा, अपयशाला घाबरू नका. व्यवसायातील सर्वात मोठी संपत्ती पैसा नाही, तर शांत, मजबूत मन आहे. मन मजबूत असेल तर कोणतेही संकट तुम्हाला जास्त काळ रोखू शकत नाही.